नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्पर्धा परीक्षा म्हटलं की या स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला चालू घडामोडीचा जो भाग असतो किंवा हे जे कंटेंट आहे ते खूप महत्त्वपूर्ण असतं आणि त्यामुळे आपल्याला चालू घडामोडीचा भाग चांगला करायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये कसं असतं की जवळपास थेट आपल्याला 8-9 क्वेश्चन हे जे असतात ते ॲक्च्युअल चालू घडामोडीचे असतात, पण उर्वरित बरेच प्रश्न आपल्याला असे बघायला मिळतात की चालू घडामोडीला कुठेतरी ते प्रश्न अटॅच असतात किंवा कनेक्टेड असतात. तर अशा पद्धतीने एक लिंकेज आपल्याला बघायला मिळतं आणि आजच्या भागामध्ये आपण अशा स्वरूपाचे जे प्रश्न बघणार आहोत जे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतील आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची जी काय म्हणजे चालू घडामोडी आहे किंवा महाराष्ट्राचे जे काय घेतलेले निर्णय आहेत राज्याच्या संदर्भातले ते आपल्याला परीक्षेमध्ये आलेले दिसतात. मग त्यामध्ये योजना असतील, पुरस्कार असतील, हे मोठ्या प्रमाणात विचारलं जातं, म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक लक्ष द्या, काय म्हटलंय तर महाराष्ट्र सरकार नाशिक व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी किती कोटी रुपयांची विकास कामे करण्यात येणार आहेत, अशा पद्धतीचा या ठिकाणी काय विचारलाय, प्रश्न विचारलाय. म्हणजे हा जो कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यासाठी किती बजेट हे मंजूर करण्यात आलेलं आहे, तर हे साधारणतः विद्यार्थी मित्रांनो जवळपास किती तर 3,500 कोटीचं जे काय बजेट आहे हे बजेट तुम्हाला 3,500 कोटीचं आपण म्हणूयात, तर हे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि या बजेटच्या माध्यमातून नाशिकमध्ये विकास करण्याचा जो काय म्हणजे थोडक्यात त्यांचा जो काय अंश आहे तो इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्येही सांगितलं होतं की कशा पद्धतीने आम्ही म्हणजे काम करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या काही न्यूज असतात या गरजेच्या असतात. आणि या नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे तो कशा प्रकारचा, त्या कुंभमेळ्याचं नाव सिंहस्थ कुंभमेळा असं आहे, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. नंतरचा मुद्दा बघा, लक्षात घ्या. आता 2025 ते 2024 ते 2025 या वर्षामध्ये मत्स्य निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राने देशात कोणते स्थान पटकावले आहे, अशा प्रकारचा प्रश्न तयार केलेला आहे. आपल्या देशामध्ये महाराष्ट्राच्या माध्यमातून किंवा इतर जे काही कोस्टल एरियामध्ये असणारे जे काय राज्य आहेत हे राज्य देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी हा जो व्यवसाय आहे किंवा हा जो उद्योग आहे हा उद्योग चालवतात. आणि यामध्ये आपण काय म्हटलं आहे की मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य निर्यात करण्यामध्ये महाराष्ट्राचं संपूर्ण भारतामध्ये कितवं स्थान आहे, तर आपण 4थ्या क्रमांकाला आहोत. कितव्या क्रमांकाला आहोत आपण? 4थ्या क्रमांकाला आहोत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला? नुकत्याच त्या स्पर्धा पार पडलेल्या आहेत, लक्षात घ्या. तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे कर्नाटक. काय उत्तर आहे त्याचं? कर्नाटक आहे, लक्षात घ्या. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे की त्याला गोल्ड मेडल 23, त्यानंतर परत सिल्वर 8 आणि या ठिकाणी ब्रॉन्झ 7 असे 38 मेडल जे आहेत ते 38 मेडल त्याने स्वतःच्या नावावर केलेत. त्यानंतर बघा दुसरा क्रमांक खेलो इंडिया आदिवासी खेळामध्ये ओडिसा या राज्याचा आहे, तिसरा क्रमांक झारखंड आणि महाराष्ट्राचा 4था क्रमांक आहे. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये विचारल्या जातात गोष्टी, म्हणून लक्षात राहू द्या. बघा खेलो इंडिया आदिवासी खेळ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? 4था क्रमांक आहे. हा एक तुमचा प्रश्न असेल येणाऱ्या काळामध्ये. महाराष्ट्राने गोल्ड मेडल किती मिळवले? तर 6 गोल्ड मेडल मिळवले. महाराष्ट्राने सिल्वर मेडल 10 मिळवले, तर ब्रॉन्झ मेडल जे आहेत ते किती मिळवलेले आहेत? 4 मिळवलेले आहेत. म्हणून हा मुद्दा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने करून ठेवायचा आहे, कुठेही अडचण आली नाही पाहिजे. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, खेलो इंडिया आदिवासी खेळ स्पर्धा जी आहे जी 2026ला पार पडलेली आहे या वर्षामध्ये, तर महाराष्ट्राने पदतालिकेत कितवा क्रमांक मिळवला? तर डेफिनेटली कितवा क्रमांक मिळवला? 4था क्रमांक मिळवला. मी आत्ताच सांगितलंय की असा प्रश्न तुम्हाला
परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल. खेलो इंडिया बीच गेम्स हे जे आहे 2026 मधील याच्या संदर्भामधल्या काही गोष्टी आपण जाणून घेऊयात. बघा, खेलो इंडिया बीच गेम्स चा पहिला संस्कार जो आहे आपण तसं बेसिक एकदा क्लिअर करून घेऊयात. आयोजन आहे ते आयोजन कधी करण्यात आलेलं होतं तर 5 ते 10 जानेवारी 2026 या दरम्यान. आणि आयोजित कुठं झालं होतं ते बघा, तर घोगला बीच दीव या ठिकाणी. आणि याची आवृत्ती कितवी आहे? दुसरी आवृत्ती. आणि पहिली आवृत्ती दादरा नगर हवेली दीव दमण मधील दीव या बघा घोगला बीच या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शुभंकर काय आहे तर पर्ल एक जिवंत डॉल्फिन हा त्यांचा काय आहे तर शुभंकर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा तो पॉईंट आहे. आणि बघा या ठिकाणी प्रतिभागी किती लोक असणार होते तर 1100+ एथलीट अशा प्रकारचे खेळ त्या ठिकाणी समाविष्ट होते. आणि त्याचबरोबर ह्याचं आयोजन जे आहे DNH आणि त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय खेळ प्राधिकरण याच्या माध्यमातून ते काय करण्यात आलं होतं, आयोजित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये कर्नाटकचा पहिला क्रमांक, दुसरा तमिळनाडू, तिसरा मणिपूर जुन्या ह्याच्यात सांगत आहे मी मागच्या स्पर्धेमध्ये, आणि चौथा मध्य प्रदेश आणि 5वा हरियाणा. अशा प्रकारे हे प्रामुख्याने जुना रिझल्ट होता. आता आपण काय करूयात, पुढे जाऊयात. लक्ष द्या, या ठिकाणी काय म्हटलंय, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत किती घरांचं बांधकाम जे आहे ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे 2025 या वर्षामध्ये सांगितले बरं का, हे लक्षात राहू द्या. म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इथे करेक्ट उत्तर काय आहे तर 3 कोटी जे काय बांधकाम आहेत ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. बघा, भारताने 4 ते 60 वर्ष वयोगटातील मंजूर केलेली पहिली डेंग्यू लस जी आहे, ही जी डेंग्यू लस आहे ही डेंग्यू लस प्रामुख्याने कोणत्या गटातील लोकांना देता येणार आहे तर 4 ते 60 वयोगट जो असणार आहे या गटामधल्या लोकांना ती डेंग्यू लस दिली जाणार आहे. आणि प्रामुख्याने लक्षात राहू द्या मित्रांनो, ही जी डेंग्यू लस आहे, ज्या डेंग्यू लसचं नाव आहे TAK-003 अशा पद्धतीने आहे, क्युडेंगा अशा पद्धतीने तिचं नाव आहे. डेंग्यू लस आहे ही. कोणती लस आहे? डेंग्यू लस आहे. ओके, लक्षात राहू द्या, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इथे काय म्हटलंय बघा की इंडिया सेट फॉर फर्स्ट वाईडली ॲक्सेसेबल डेंग्यू व्हॅक्सिन म्हटलं आहे. चला पुढे जाऊयात आपण. नंतर काय म्हटलंय बघा, 2025 मध्ये भारत नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय, वारंवार प्रोडक्शन करता येतं, वारंवार ऊर्जाचं उत्पादन आपल्याला घेता येतं. मग बघा तर या ठिकाणी भारत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये जगात कितव्या क्रमांकाची बाजारपेठ बनला आहे, हा खूप जबरदस्त प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 3ऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनलेलो आहोत जगामध्ये. सॉरी, 4थ्या क्रमांकाची बाजारपेठ आपण बनलेलो आहोत, हे लक्षात राहू द्या. बघा, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा म्हटलं आहे. आणि हेच प्रकार कशाचे असतात तर नवीकरणीय ऊर्जेचे असतात बरं का, लक्षात ठेवा, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता पुढे चला, ॲथलॅन्टिक्स इंटेग्रिटी युनिट चा एक अहवाल जो आहे तो अहवाल या ठिकाणी पब्लिश झाला होता. आणि त्या अहवालामध्ये सांगितलं होतं की डोपिंग टेस्ट जी असते बघा विद्यार्थी मित्रांनो, डोपिंग टेस्ट का केली जाते माहिती आहे का, जेव्हा एखादे खेळाडू ऊर्जा येण्यासाठी, एनर्जी येण्यासाठी काही एक्सटर्नल जे काही औषधं आहेत ते वापरतात, ते घेतात आणि ऊर्जा वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा वेळेस ग्राउंडवरती काय होत असते, आपल्या पोलीस भरतीला पण तर डोपिंग टेस्ट होत असते बघा. आणि त्या डोपिंग टेस्टमध्ये जर एखादा खेळाडू किंवा परीक्षार्थी जर आढळला की त्याला काय केलं जातं, बाद केलं जातं. मग या अशा सिच्युएशनमध्ये जगात सर्वात जास्त डोपिंगमुळे निलंबित ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंच्या संख्येत कोणता देश जगात प्रथम क्रमांकावरती आहे तर खूप दुर्दैव आहे, भारत देशच प्रथम क्रमांकावरती आहे. भारत देश हा पहिल्या क्रमांकावरती आहे. या गोष्टी लक्षात राहू द्या. ओके, हे महत्त्वाचं आहे.
बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, भारत हा पहिल्या क्रमांकावरती आहे ग्लोबल लिस्ट ऑफ डोपिंग टेस्ट केसेसमध्ये आणि जवळपास किती केसेस समोर आलेल्या आहेत, 148 केसेस ज्या आहेत या समोर आलेल्या आहेत. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, ॲथलेटिक्स खेळांमध्ये बाद करण्यात आलेले खेळाडू आहेत. आता पुढे जाऊयात. बघा नुकतेच नेपाळची नेपाळमधील संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपण तयार केलेला आहे. बघा नुकतीच नेपाळमधील संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर डोल प्रसाद आर्याल यांची काय झालेली आहे, तर नियुक्ती झालेली आहे. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की पाठीमागे काय झालं होतं मित्रांनो, तर नेपाळच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये एक नवीन पंतप्रधान समोर आले. जुने पंतप्रधान कोण होते, KP शर्मा ओली यांना काय केलं की पदावरून काढून टाकलं आणि तिथल्या तरुणांनी जनजी नावाचा जो काय गट असतो बघा, त्या गटाने त्या मुलांनी म्हणजे प्रतिकार करून आंदोलने करून या लोकांना डायरेक्ट सत्ता बदल केलेला आपल्याला पाठीमागे बघायला मिळाला होता. तर आता नुकताच त्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि तिथे एक नवीन पंतप्रधान देखील निवडून आलेले आहेत. ते मला एकदा कमेंट करून सांगा. पाठीमागे आपला क्वेश्चन पण झालाय त्यावरती. आता हा शेवटचा क्वेश्चन आहे. आपलं एक मेघालय राज्य आहे बघा, मग मेघालय सरकारने दुर्गम भागामध्ये उपग्रह आधारित इंटरनेट सेवा जी आहे, ही इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनी बरोबर करार केला आहे, तर स्टारलिंक कंपनी बरोबर काय केलेला आहे, करार केलेला आहे. हे पण लक्षात राहू द्या. बघा मेघालय सरकारने करार केलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्टारलिंक ही जी कंपनी आहे ही इलॉन मस्क या व्यक्तीची आहे. बघा कुणाची आहे, इलॉन मस्क या व्यक्तीची आहे. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे का सर्वांना. मग याच्या कंपन्या कोणत्या, एक आहे बघा टेस्ला कंपनी आहे आणि दुसरी कोणती आहे, तर स्टारलिंक नावाची कंपनी आहे, स्टारलिंक. आणि त्यानंतरची कंपनी काय आहे की XAI अशी एक कंपनी आहे. त्यानंतर गाजलेली कंपनी एक त्याची स्पेस एक्स नावाची ही एक कंपनी. अशा कंपन्या पण परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. अशी महत्त्वाची जी काय माहिती आहे ही माहिती या सेशनमध्ये आपण पाहिली. उद्याच्या सेशनमध्ये देखील आपण एक्स्ट्रा माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला देखील क्लिक करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके.